नारायणपूरला गेलो होतो. तिथे गेल्यावरती माहीत नाही मला अचानक कसं माझ्या डोळ्यातनं पाणी यायला चालू झालं आणि दत्तांचं मी खूप धावा करत होतो की मला ह्यातनं बाहेर काढा. सो तिथे गेलो. त्यानंतर पुढे जाऊन एक म्हसोबाचं मंदिर पण आहे तिथे जवळच, एक खूप छान मंदिर आहे. त्या मंदिरात पूर्वी प्रार्थना केली आणि नंतर मग पुढे जाऊन मी कानिफनाथांना गेलो आणि तिथून आल्यानंतर मात्र माझ्यामध्ये 50% फरक पडला. कसा पडला काही कळालं नाही, परंतु तो इतका छान होता की त्यानंतर मला खूप बरं वाटायला लागलं. आणि आता मी मागच्या 2 आठवडे झाले दर गुरुवारी मी आता कानिफनाथांना जातो आणि माझा प्रयत्न आहे की मी दर गुरुवारी कंपल्सरी कानिफनाथांना जावं आणि जाऊन तिथे जाऊन त्याचं दर्शन घ्यावं सकाळी रोज. सो असं वाटतं की हे रेकीचं जे काही मेडिटेशन आहे ते मी फॉलो केलं आणि प्लस हे देवांचं जे मध्यंतरी दर्शन घेतले त्यातनं मी बऱ्यापैकी खूप रिकवर झालो आणि आता मला म्हणजे खूप बरं वाटतं आहे पहिल्यापेक्षा. आता पूर्वीसारखा कॉन्फिडन्स पण आला आहे माझ्यामध्ये. सो थँक्यू रेखाताई. तुमचं मार्गदर्शन असंच राहावं आणि तुमच्या आशीर्वाद मला असेच मिळत राहावं. संदीप, तुमचा एवढा विश्वास आहे या शक्तीवर आणि डिप्रेशनमधनं तुम्ही बाहेर आला, तर ह्या शक्तीचे आशीर्वाद म्हणजे सगळ्या ह्या दत्तगुरू माऊलींच्या द्वारे किंवा स्वामी समर्थांद्वारे तुम्हाला सदैव मिळत राहो अशी मी नेहमी प्रार्थना करते. आणि छान तुम्ही ब्लेस केलं आहे. तुमच्या लेकीला पण तुम्ही रेकी शिकायला लावलं. रेकी दीक्षा एक झालेली आहे तिची आरोहीची आणि तुमच्या मिसेस पण शिकणार आहेत. तर छान वाटतं की तुम्ही हेड ऑफ द फॅमिली आणि तुम्ही ब्लेस करताय तुमची एंटायर फॅमिलीला. जसे आपल्या रेकी फॅमिलीमध्ये आहेत ऋषिकेश मास्टर ऋषिकेश स्वतः शिकले, बायकोला शिकायला लावलं, बहिणीला शिकायला लावलं, आई वडिलांना त्यांनी दीक्षा दिली. तर तसं तुम्ही मला असं वाटतं छान ब्लेस करताय आपल्या फॅमिलीला. खूप छान तुम्हाला सदैव आशीर्वाद मिळत राहो अशी मी स्वामींना प्रार्थना करते. थँक्यू व्हेरी मच संदीप. आता निखिल आहेत आपल्यासोबत. नमस्कार. मी एक 21 दिवसानंतर आज रेकी 2ची मी दीक्षा घेतलेली आहे. अनुभव असा म्हणजे की एक 21 दिवसामध्ये मला म्हणजे एक खूप चेंज झाला आहे माझ्यामध्ये. एक आध्यात्मिक तर मी होतोच, पण अजूनच एक ओढ लागली आहे आणि एक माणसामध्ये आपण दैवत्व शोधतो आणि हे आता मी शोधायला लागलो आहे की पहिला बा मूर्तीपूजा म्हणल्यावर नाही, तुम्ही माणसामध्ये देव बघा, तुम्हाला देव ऑटोमॅटिक मिळेल तुम्हाला. आणि पॉझिटिव्ह आणि मला एक हे दीक्षा घेण्याआधी आता ताईंना बोललो मी की एक 21 दिवसाच्या आधी हे मला अल्टरनेट असे स्वप्न पडायचे मला की बाबा स्वप्नात एक साप येतात माझे असे पडायचे. पण ह्या 21 दिवसामध्ये मला एकदाही स्वप्न पडलं नाही आहे. मे बी हा रेकीचा एक चांगला पॉझिटिव्ह एक साईन असेल. म्हणतात की बाबा स्वप्नात साप पण एक चांगली गोष्ट आहे, पण मला ती कधी ती भीती वाटायची बाबा एक नाही ना, घरामध्ये असे प्रचंड मला साप दिसायचे असेल स्वप्नामध्ये मला. पण 21 दिवसामध्ये मला एकदाही ते स्वप्न पडलं नाही आहे. आणि ह्याचा एक म्हणजे एक आपलं शिवशक्तीचं जे आहे म्हणजे शंकराचं मी त्यामुळे स्मरण करायला लागलो, त्यामुळे पण मे बी हा चेंज झाला आणि रेकीच्या त्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण झाली त्यामध्ये पण. ते खूप मला यामध्ये फरक जाणवला आहे. आणि मी माझा प्रयत्न हाच आहे की 21 दिवसानंतर परत मी रेकी 3ची पण मी दीक्षा घेणार आहे. खूप छान निखिल, तुमचा अनुभव खूप छान आहे. मला आधी वाटलं तुम्ही सांगितलं तेव्हा की बहुधा रेकी लेवल 1 झाल्यानंतर तुम्हाला हे स्वप्न पडायला लागले, पण आता मला क्लिअर झालं की आधी तुम्हाला हे स्वप्न येत होते. इव्हन काल पण म्हणजे मी जेव्हा जॉबवरनं आलो मी काल सकाळी मला जमलं नाही अटेंड करायला सेशन ब्रह्ममुहूर्तावरती, म्हणून माझा कल असतो की बाबा सकाळी निदान संध्याकाळी तरी अटेंड करायचं. पण मला छातीत खूप पेन म्हणजे दुःख होतं मला आणि मला लिटरली म्हणजे मी घरी येऊन झोपलो अक्षरशः. ते म्हणलं बहुतेक आज आपलं काय होणार नाही आहे म्हणजे सेशन अटेंड करणं. ताईंना आधी फोन पण केला की माझा उद्या नेमकं 21 दिवस होता मी येऊ का म्हणून. पण हे सेशन अटेंड होईल की मला वाटलं की मी झोपूनच राहील म्हणून. तरी मी त्यात पण सेशन अटेंड केलं. सेशन अटेंड केल्यानंतर मला बाबा बरं वाटलं मला की हा एक तर त्रास नाही आला मला. आता झोपतानाच आला, पण तो मी जे अर्धा पाऊण तास बसलो असं मला वाटलं होतं, पण ते मी बसलो अक्षरशः. ते ह्याच्यामुळेच मला जी पॉझिटिव्हिटी आली आहे ते रेकीमुळेच हे आलेलं साध्य झालेलं आहे. खूप आभार या वैश्विक शक्तीचे आणि ह्या शक्तीचा आशीर्वाद तुम्हाला दोघांनाही कायम मिळत राहो अशी मी दत्तगुरू माऊलींना प्रार्थना करते. आणि मला वाटतं आज सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर पण होता नाही? होतो, आज होतो मी. हां, कारण बरेच जण मीच आज तिकडे जाऊन घेतलं टेरेसमध्ये. पण ठीक आहे, खूप छान की तुम्हाला, मलाही वाटत नव्हतं मी आज तुमचं घेऊ शकेल, कारण आज माझ्याकडे रात्री कालच संध्याकाळी गेस्ट आले आणि त्यामुळे मला वाटलं नाही. पण मी म्हटलं दीक्षा तर तुमची एवढी आंतरिक शक्ती वाढलेली की मला तुम्हाला दीक्षा द्यायचीच होती.
तर थँक्यू सो मच निखिल पण आणि संदीप पण. तुम्हाला भरपूर शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत. आज गुरुपौर्णिमेचा छान दिवस आणि संदीप आणि निखिल माझ्या इथे आलेत. त्यांना आज रेकी लेवल 2ची मी दीक्षा दिली आणि मला जाणवत आहेत आज दत्तगुरू माऊलींचे खूप आशीर्वाद, श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद आणि खूप छान वाटते की आपल्याद्वारे वासंती ताईंचे आशीर्वाद ह्या दोघांना मिळालेले आहेत. तर संदीप यांचे आपण विचार जाणून घेऊया. संदीप, तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सांगा. नमस्कार ताई. आज मी रेकी 2ची दीक्षा घेतली आणि ॲक्च्युली रेकी 2ची दीक्षा घ्यायला मला खूप उशीर झाला, परंतु ठीक आहे, लेट झाला. पण आज मी गुरुपौर्णिमेशी रेकी 2ची दीक्षा घेतली, तर मला असे खूप व्हायब्रेशन जाणवत होते. आणि आज मला रेकी घेताना विष्णूंचे एक विराट दर्शन झालं. ॲक्च्युली विष्णूंचे एवढे मोठे विराट दर्शन झाले की मला ते मी सांगू शकत नाही. असं वाटत होतं की मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून शांत पडलो आहे आणि ते मला आशीर्वाद देत आहेत. आणि त्यांच्या शेषनागाचं पण मला दर्शन झालं. ॲक्च्युली पूर्ण मोठा शेषनाग मला दिसला त्यांच्या मागे आणि मी शांतपणे त्या विष्णूंच्या पायावर डोकं ठेवून बसलो होतो, तर डोकं ठेवून ठेवलं होतं आणि ते मला आशीर्वाद होते. तर आज माझा अनुभव खूप छान होता हा, कारण आतमधून एकदम व्हायब्रेशन जाणवत होत्या मला. तर खूप छान वाटलं मला. आणि आता मी लवकरच रेकी 3ची पण दीक्षा घेईन. आणि सांगायचं असं कारण आहे की मी रेकी 1ची दीक्षा घेऊन जवळजवळ 4-5 महिने आले असतील, परंतु त्या 4-5 महिन्यामध्ये माझ्यामध्ये खूप फरक पडला. कारण मध्यंतरी ताईंना माहिती आहे की मी खूपच डिप्रेस झालो होतो. ॲक्च्युली कशामुळे झालं ते कळालं नाही मला, परंतु आता मी 4-5 महिन्यामध्ये जे सेशन अटेंड केले आणि जे दत्तगुरूंच्या मार्गामध्ये आलो, नंतर ताईंनी सांगितल्याप्रमाणे माझं जे पहिली मी भक्ती करायचो हनुमानांची, त्यांची पण भक्ती मी परत करायला लागलो. तर आता मी एकदम व्यवस्थित आहे आणि आता मी खूप खुश आहे. ॲक्च्युली पहिल्यापेक्षा खूप खुश आहे आणि आता मला खूप छान वाटतं. आता मी रेकी 2ची दीक्षा घेतली आज, तशीच मी लवकरच रेकी 3ची पण दीक्षा घेईल आणि लवकरात लवकर मास्टर होण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू रेखाताई आणि थँक्यू रेकी फॅमिली. तुमचा ते याचा अनुभव सांगाल का संदीप? तुम्ही जे म्हटला की दर गुरुवारी तुम्ही आता जाताय दत्तगुरूंच्या ठिकाणी. ॲक्च्युली मला इतका त्रास होत होता की मला कळत नव्हतं की नक्की काय करावं. सो मी जसं ताईने सांगितलं, दत्तगुरूंचं खूप सारं ताई पण करतात.